वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून तिला पेटवणाऱ्या तरुणावर तातडीने कठोर कारवाई करून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यासाठी युवा स्वाभिमान पार्टीने मागणी केली आहे। या घटनेमध्ये सदर तरुणी 30 ते 40% भाजली आहे। सोमवारी 3 फेब्रुवारीची ही घटना आहे। युवतीला जिवंत जाळण्याचं कृत्य करणाऱ्या नराधम विकेश नगराळे याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। या घटनेचा युवा स्वाभिमान पार्टीने तीव्र निषेध केला आहे। निवेदन देतेवेळी युवा स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती सैरिसे, जिल्हा उपाध्यक्ष चंदा लांडे, प्रेमा लवाळे, शारदा ढोमणे, समीक्षा गोटेफोडे, वंदना जामनेकर, अर्चना प्रजापती, सीता राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। सुरेंद्र बिस्ने, विदर्भ न्यूज, अमरावती।